हा मुलांनो, मी आता माझ्या काही बालकविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. एकूण बालकवितांची माझी 11 पुस्तकं आहेत. आता त्याच्यात निरनाळ्या वजनाच्या, निरनाळ्या वळणाच्या, निरनाळ्या गमती जमती असलेल्या अनेक कविता आहेत. इथे आपल्याला साधारणपणे अर्ध्या तासात जेवढं करता येईल तेवढंच काम करायचं आहे. तेवढ्याच कविता मी वाचणार आहे. प्रथम काय करणार आहे, लहान लहान अशा ज्या कविता त्या थोड्याशा वाचणार आहे. आणि मग आत्ता तुम्हीच सुचवलं आहे की तुम्हाला भूतावळ पाहिजे पिशी मावशीची, म्हणून मग भूतावळ वाचणार आहे. आणि एक कविता माझ्या पुष्कळ कवी मित्रांना आवडते, रसिकांना आवडते, सर्कसवाला म्हणून. ती एक पुन्हा दीर्घ कविता आहे, ती वाचणार आहे. म्हणजे 2 दीर्घ कविता मागावून वाचणार आहे आणि प्रथम छोट्या छोट्या कविता वाचणार आहे. पहिली एक कविता वाचणार आहे, लाड. आता लाड, पहिले लाड कोणाचे झाले आणि कोणी केले, आणि तेव्हापासून सगळ्या आया ह्या मुलांचे लाड करायला लागल्या. आता कोणाचे लाड केले असतील असा मी विचार करायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की लाड केलं की काहीतरी त्या मुलाला वाईट परिणाम होतो ना, काहीतरी त्याच्यावर. फार लाड करू नयेत, तसा काहीतरी देवात बघतो कोणाच्या झालंय का. आणि मला उमगलं, गणपतीचं पोट मोठं झालेलं. अरे चोरा, म्हटलं इथेच लाडाची सुरुवात झालेली आहे. लाड. ऐका, पार्वतीने केले मोदक सुरेख. पार्वतीने केले मोदक सुरेख, गणपती म्हणाला देना एक. एका मागून दुसरा फसतो, गणपती म्हणाला मोदक मस्त. पोटात गेले मोदक 7, गणपती म्हणाला क्या बात. 21 मोदक पोटात गेले म्हणून पोट मोठे झाले. आता माकडाच्या दुकानात आपण जाऊया. माकडाचं दुकान होतं. एक चिंचर माकड होतं, पलीकडे एक वाणी होता. तो लाखो रुपये मिळवीत असे. त्या माकडाच्या मनात आलं, अरे आपणही दुकान काढूया, आपल्याकडे गिऱ्हाईक येतील, आपलाही धंदा चालेल. आणि छान धंदा चालला त्याचा. बघा आता माकडाचं दुकान. एका माकडाने कांडे दुकान, आली गिऱ्हाईके छान छान. मनीने आणले पैसे नवे. मनीने म्हणजे मनी मांजरी. मनीने आणले पैसे नवे, म्हणाली शेठजी उंदीर हवे. गरुड म्हणाला घेऊन झाप, 2 रुपयाचे काढा साप. अस्वल आले नाचवीत पाय, म्हणाले मधाचा भाव काय. कोल्याने मागितला गुळाचा रवा, आणि म्हणाला मांडून ठेवा. माकड म्हणाले लावीत गंध, आता झाले दुकान बंद. आता एक भीमाचं जीवन. प्रकार आपल्या महाभारतातला प्रसंग आहे. खूप प्रसंग आहेत, ते तुम्ही वाचलत ना महाभारत, तर तुम्हाला सुद्धा अशी पुष्कळ बालकविता लिहिता यायला लागेल. बकासूर आणखीन भीम असा प्रसंग आहे. ते बकासुरासाठी अन्न आणलेलं असतं गावकऱ्यांनी जमून, ते सगळं भीमच खातो. आणि बकासूरला भयंकर राग येतो आणि तो त्याच्यावर हल्ला करतो. पण भीम काय त्याला भीतो की काय. ऐका प्रकार कसा झाला. भीमाचे जेवण. बकासूर ओरडला अलल डुर्र. भीमाने मारला भुरका भुर्र. बकासुराने मारली थप्पड. भीम म्हणाला लोणचे फक्कड. बकासुराने हाणला ठोसा. भीम म्हणाला इडली डोसा. बकासुराने बुकलली मान. भीम म्हणाला चटणी छान. बकासुराने हाणली ठोकर.
भीमाने दिली एक ढेकर, बकासुराने हाणली गदा. भीम हसला खदा खदा, बकासुराला घाम फुटला. तेव्हा भीम जेवून उठला. अशी गंमत झाली. आता एक आमच्या चाळीत मुलगा होता, त्याचं नाव होतं बाताराम. खरं नाव होतं का नाही, खरं नाव वेगळं होतं. मी त्याचं नाव बाताराम ठेवलं, कारण अट्टल बाता मारायचा, हव्या त्या अफलातून बाता मारायचा. त्याला बाताराम नाव ठेवलं होतं. कशा बाता मारायचा बघा. हा, एवढासा मुलगा, तुझ्यापेक्षा सुद्धा लहान होता, एवढा बाताराम. एवढासा बाताराम मारतो किती बाता, एवढासा बाताराम मारतो किती बाता. म्हणतो या मुंबईत हिटलर आला होता. एवढासा बाताराम बोलतो किती खोटे, एवढासा बाताराम बोलतो किती खोटे. म्हणतो होती श्रीकृष्णाला 108 बोटे. एवढासा बाताराम म्हणतो कसा, नंद्या मीच माझ्या आजोबांना शिकवली संध्या. आता जरा गमतीची एक दोन, म्हणजे लईच्या अंगाने अशी लईची फिरत असलेली अशी एक दोन बालकविता लहान लहान आहेत. गोगलगाय, तुम्हाला गोगलगाय माहिती आहे ना, कशी जाते, चालते की नाही हेच कळत नाही, इतकी हळूहळू हळूहळू चालते. तर ती जशी तिची चालण्याची लय असते ना, तशी ही कविता सुद्धा जणू काय गोगलगायच होते, तिच्यासारख्याच लयीत ती चालते, अशी ती आहे. लईच्या अशा बऱ्याच कविता आहेत, त्यातली एक वाचतो. गोगलगाय. गुणी गुणी गोगलगाय, देवाने दिले पोटात पाय. चालते कशी हळू हळू, प्रत्येक पायाला झाले गळू. मुळू मुळू चालते अशी, हिला भूक लागेल कशी. जाते कुठे खाते काय, गुणी गुणी गोगलगाय. आता एक मंत्र वाचतो. हा, मंत्र. अनेक मंत्र आहेत, त्यातला एक मंत्र वाचतो. पतंग गुल करण्याचा मंत्र आहे, सुट्टी मिळण्याचा मंत्र आहे, पेन्शिलीची टोक मोडू नये म्हणून केलेला मंत्र आहे, कितीही चिंचे आणि चिंच आणि आवळे खाले तरी पडसं येऊ नये म्हणून केलेला मंत्र आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला मग हे सगळ्या माझ्या कविता वाचायला लागतील. आता यातला एक मंत्र मी आपला तुम्हाला वाचून दाखवतो. सुट्टी मिळण्याचा मंत्र. तो बरा पडेल नाही, हा, की पहिल्या नंबराचा मंत्र बरा पडेल? हा, सुट्टी मिळण्याचा मंत्र आधी वाचूया. सुट्टी मिळण्याचा मंत्र. सुट्टी मिळण्याचा मंत्र. कोणीतरी आले, कोणीतरी गेले, कोणीतरी कुठेतरी काहीतरी केले. कोणीतरी आले, कोणीतरी गेले, कोणीतरी कुठेतरी काहीतरी केले. 3 त्रिक 9, तांदळात दहू. 3 टोले आल्याचे ठण ठण ठण, 3 टोले गेल्याचे ठण ठण ठण. पाठीवरती शेरा, 3 चोक 13. असे कसे झाले हो, असे कसे झाले. कोणीतरी काहीतरी कुठेतरी केले. दारामधून आले आणि खिडकीमधून गेले. पहिल्या नंबराचा मंत्र पाहिजे. पहिल्या नंबराचा. हा, तो नंबर म्हणून जर तुम्ही पेपर लिहायला बसलात तर पहिला नंबर येणारच. मुळे इलाजच चालत नाही परीक्षकांचा, पहिला नंबर द्यावाच लागतो. असा तो पहिल्या नंबराचा मंत्र आहे. पहिल्या नंबराचा मंत्र. मात्र मंत्र हे असं आहे, ते तसेच म्हणावे लागतात. ते जर तसेच म्हटले नाहीत तर मग तो काय परिणामकारक होत नाही. मंत्राची ही आहे शक्ती, म्हणून तो बरोबर असाच म्हटला पाहिजे. पहिल्या नंबराचा मंत्र.
पुस्तकाशी केली कुस्ती, अभ्यासाची चढली मस्ती, शंका पिटल्या काढला कीस, मास्तर झाले कासावीस, गणोबाशी केली गट्टी, अधून मधून घोकम पट्टी, टाक लागला जोरात पळू, शाईच म्हणते जरा हळू, आळस येताच मारली मोठ, नशीब बिशीब सगळे झूट, निकालाचा काढला काटा, पहिला नंबर पोरे वाटा. आता आणखी एक आपण लईच्या अंगाची गंमत काय असते ना, तशी एक आपण आपली कविता म्हणूया आणि मग मोठ्या दीर्घ कवितेकडे जाऊया. हे अकलेच्या कांद्याचं गाणं आहे, अकलेच्या कांद्याचं गाणं. ही लईची गंमत आहे सगळी. अकलेच्या कांद्याचं गाणं. काही मुलं असतात बघा, मी त्यांना अकलेचे कांदे म्हणतो. बरोबर की चूक मला माहिती नाही. ते काय करतात, रस्त्याच्या बाजूला राहून गप्पा मारणार नाहीत. आणि विशेषतः लहान मुलं असतात ना, ती रस्त्याच्या बाजूला, पण कॉलेजमधले जाणारे अकलेचे कांदे असतात. ते अगदी पॅन्टा घालून, अशी त्या ठिगळाच्या पॅन्टा असतात बघा, असतात ना, त्या ठिगळाच्या पॅन्टा घालून, आणि त्या महाग असतात, त्या घालून रस्त्याच्या मध्यावर उभं राहायचं. म्हणजे कोणाला जाता येताना गाड्या बिड्या सुद्धा न्यायला हलणार, किती हॉर्न दिला हलणार नाही, तसेच तिथे गप्पा मारत सिगारेट उडीत. अकलेचे कांदे, दुसरं काय. आता ते जसे ते नाचतात की नाही, तिकडची ती अमेरिकन जॅझ म्युझिक नाचतात, त्याच याच्यावर आहे. तसं ते नाचूनच म्हणायचं आहे. तुम्हाला सुद्धा तशी पॅन्ट घालून नाचायला पाहिजे, मग ते म्हणता येईल. अकलेच्या कांद्याचे गाणे. अकलेचा कांदा चिरला तर, अकलेचा कांदा पुरला तर, माती खाली हुरला तर, त्यातून वेल आली तर, त्यावर चढल्या पाली तर, होईल काय होईल काय, पाण्यावरती येईल साय. अकलेचा कांदा चिरला तर, अकलेचा कांदा चिरला तर, नाकात वास शिरला तर, त्याची भाजी केली तर, खाऊन आजी मेली तर, होईल काय, पाण्यावरती येईल साय. अकलेचा कांदा चिरला तर, अकलेचा कांदा चिरला तर, अकलेचा कांदा चिरला तर. इथे आपण या बारक्या कविता संपवल्या. आता तुम्हाला पाहिजे ती भयानक कविता वाचू. भूतावळ. बापरे, मलाच भीती वाटते ती वाचताना, मलाच भीती वाटते. खरं म्हणजे ते सगळं पुस्तकच भयावह आहे. ते मुलांना दिवसा वाचायचं, संध्याकाळ नंतर हे वाचायचंच नाही, नाही तर रात्री स्वप्न पडतात, अशी भानगड आहे. पण आता तुम्ही म्हणता तर मी वाचतो. तुम्हाला भीती जर हवीच असली, आता कोणाला स्वप्न पडलं तर मी जबाबदार नाही, रात्री पडले तर. भूतावळ. आधी पहिल्यांदा पिशी मावशीचं सगळं आहे, त्याच्यावरच्या पुष्कळ कविता आहेत पिशी मावशीवरच्या भूताटकीच्या भयानक. आणि मग ती फुकणीतून असं पाहते आणि तिला ती भूतावळ दिसतेय त्या मोडक्या वाड्यात, पडक्या वाड्यात, रात्री 12 वाजता. ते आहे सगळं भूतावळ. स्थळ काय आहे, ओसाड जंगलातला पडका वाडा. ओसाड जंगलातला पडका वाडा. वेळ काय आहे, रात्रीचे 12. रात्रीचे 12. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती, कोण आले, दार आपोआप खोले. आली भूताबाई, आली भूताबाई, 3 माणसे रोज खाई. स्मशानामध्ये घालते फेरी, पहाटे पूर्वी करते नेरी. नेरीसाठी होतात चट्ट, 2 पोरे लठ्ठ मठ्ठ. पण प्रत्येक एकादशीस रताळ्याचा खाते कीस. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्ती दंती, कोण आले, दार आपोआप खोले. आला महासमंद, त्याची चाल संथ संथ, त्याची उंची 10 फूट, अंगावरती काळा सूट, डोक्यावरती हॅट बीट. तुम्ही फसाल, पहा नीट. वळवळणारे गळ्यात काय,
नागोबाचा लंबाटाय. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले कोण आले, दार आपोआप खोले. आले आले थातू मातू भूताचं नाव आहे. आले आले थातू मातू, हे भूत खाते सातू. जर सातू नसले घरात तर बसत्या नख्या खात. रोज रात्री मांजरावरून हे येते जग फिरून. हे भूत आहे मुत्रे, तरी त्याला भितात कुत्रे. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले, दार आपोआप खोले. आले आले अरे तुरे, भूताचं नाव आहे अरे तुरे. आले आले अरे तुरे, हे भूत काळे बेरे. मध्यरात्री रांगत येते, मध्यरात्री रांगत येते, दारावरती थाप देते. जर त्याला घेतले घरात, जीभ काढते 13 हात. पण कारे म्हटले तर जाईल सोडून तुमचे घर. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा कार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले, दार आपोआप खोले. आला आग्या वेताळ, त्याच्या डोक्यात असतो जाळ. कोळसे खातो कराकर, रॉकेल पितो डबाभर. डोक्यावरती कढई धरून भूते घेतात स्वयंपाक करून. डोक्यावरती कढई धरून भूते घेतात स्वयंपाक करून. केसामधून उठतात ज्वाळा, सगळे न्हावी भितात त्याला. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. कोण आले, दार आपोआप खोले. आला पिंपळावरून एक मुंजा संध्या करून. मुंजा म्हणजे भूताचाच प्रकार असतो. आला पिंपळावरून एक मुंजा संध्या करून. त्याची पोथी चालत येते, हळूच त्याच्या हातात जाते. रक्तासारखी पाने लाल, खुणेसाठी असते पाल. रक्तासारखी पाने लाल, खुणेसाठी असते पाल. तीच पोथी ऐकण्यासाठी भूते आली, झाली दाटी. पाल लागली चुकचुक करू, पोथी वाचन झाले सुरू. हँगाड बेंगाड फेंगाड वेंगाड, फँगाड भेंगाड हँगाड वेंगाड. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वाडा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. सर्व आले, दार हसले, बंद झाले. आता शेवटची कविता सर्कसवाला. आमच्या कोकणातली कविता ही. कोकणात एकदा झालेली परिस्थिती. आमच्या कोकणात सर्कस कशाला येणार, लहान गावं. पण एकदा आली सर्कस, खारेपटणाला सर्कस आली. आमचं गाव पोंबुर्लं, खारेपटणापासून एक 5-10 मैलावर. आम्ही सगळी गेलो सर्कस बघायला. आणि त्या सर्कशीत एक माकड होतं, हुप्या माकड म्हणजे नर माकड. त्याला काय म्हणतात, डरा असा शब्द आहे. काळपाचा प्रमुख असतं माकड तो डरा. तो डरा असा त्यांनी शिकवून तयार केला होता. अद्भुत गोष्टी करायचा तो. मला आणि माझ्या मित्राला फार आवडले त्याचं काम. आणि नंतर काय काय प्रकार झाला त्याचा, आणि तो कसा पुढं काय प्रकार झाला ते सगळं ह्याच्यात मी सांगितलंय. ती सर्कस गेली निघून, पण पुढा प्रकार काय झाला तो सगळं सांगितलंय. सर्कसवाला काय आहे कवितेचं नाव,
सर्कसवाला सबंध पुस्तकच आहे हे स्वतंत्र आहे. सर्कसवाला. आमच्या गावात सर्कस आली, खूप खूप मजा झाली. आमच्या गावात सर्कस आली, खूप खूप मजा झाली. त्यात होता एक डरा, त्याने केल्या नाना तऱ्हा. साहेबासारखा घालून वेश, ऐटी मध्ये केला प्रवेश. अंगावरती पिवळा सूट, तोंडामध्ये लाल चिरूट. घोड्यावरती झाला स्वार, घोड्यावरती झाला स्वार. बंदुकीतून काढला बार. जबड्यामध्ये घालून हात, वाघोबाचे मोजलेन दात. मी ओरडलो टाळी देत, मी ओरडलो टाळी देत. भले शाबास, अचाट काम. डरा आला माझ्या बाजूस आणि केला मला सलाम. टाळी दिली ना म्हणून. संध्याकाळी सर्कस गेली, संध्याकाळी सर्कस गेली. मला नाही झोप आली. पांघरून घेतले किती जाम, तरी दिसायचा मला सलाम. शेवटी एकदा झाली सकाळ. आई म्हणाली, अरे बाळ उठ आता, चूळभर, सर्कस संपली, अभ्यास कर. अभ्यास बिभ्यास सारा करून शाळेकडे लागलो चालू. तोच वाटेत थांबून मला ते पहा म्हणाला भालू. माझा दोस्त जो सर्कशीला आला होता माझ्याबरोबर, तोच वाटेत थांबून मला ते पहा म्हणाला भालू. शाळेजवळच्या चिंचेवरती एक डरा होता बसला. मला वाटले मला पाहून तो थोडा गालात हसला. मी ओरडून म्हटले त्याला, भले शाबास, अचाट काम. फांदीवरती उभे राहून त्याने केला मला सलाम. भालू म्हणाला, अरे हा तर दिसतो कालचाच सर्कसवाला. सर्कस सोडून नाही कळत हा कसा इथे आला. मी म्हटले त्याला प्रथम इथेच असणार मिळाली टाळी, म्हणून सर्कस सोडून देऊन ही स्वारी इथे आली. त्या दिवशी शाळेमध्ये आमचा अभ्यास होणार कसा, त्या दिवशी शाळेमध्ये आमचा अभ्यास होणार कसा. मास्तर आपले नेहमीसारखे शिकवित होते भसा भसा. काही मुले होती वाचित, काही करीत आपले धडे. मी मात्र होतो पाहत खिडकीमधून चिंचेकडे, पण चिंचेवर नव्हतं दिसत. मी म्हटलं गेला असेल. भालू म्हणाला, हळू बोल नाहीतर छडी बसेल. जमाड जम्मत सांगू नको. शाळा सुटताच आपण जाऊ आणि आपल्या डब्यामधली उरली पोळी त्याला देऊ. घंटा केव्हा होते याचीच आम्ही होतो बघत वाट. घंटा केव्हा होते याचीच आम्ही होतो बघत वाट. पेंग येऊ लागली म्हणून मास्तर सुद्धा बसले ताठ. तोच पडले 10 टोले. शाळा सुटली, मुले गेली. मास्तर म्हणाले, आज घंटा मला वाटते लवकर झाली. इतक्यात भीम्या धावत आला आणि म्हणाला, माफ करा माफ करा, ही घंटा माझी नव्हे, तो डरा तो डरा. चिंचे खाली डरा होता नक्की बघत आमचीच वाट. आम्ही पोळी दिल्यानंतर त्याने काढली आपली हॅट. भालू म्हणाला होता जरा शूर. तो म्हणाला, धर पाटी. पाटी घेऊन सर्कसवाला चालू लागला माझ्या पाठी. मी म्हटलंय, भले शाबास, तुझे सगळेच अचाट काम. पाटीवरती उभे राहून त्याने केला मला सलाम. भालू म्हणाला, भालूला राग आला, त्याला नाही सलाम केला म्हणून, मला केला म्हणून. भालू म्हणाला, हे रे काय, माझीच पोळी, माझीच पाटी
आणि साला सर्कसवाला करतो तुझ्या पाठी पाठी. त्याला सांग नीट वाग, माझे नाव आहे भालू, नाही केला मला सलाम तर फोडीन त्याची टाळू. मला वाटलं थट्टेत बोलला, पण संताप होता खरा. पाठी हिसकून त्याच्या हातून भालू गेला तरा तरा आपल्या घरी. चालत चालत आम्ही दोघेच, म्हणजे मी आणि डरा, चालत चालत आम्ही दोघेच आलो आमच्या गोठ्यापाशी. गोठ्याजवळ रवंथ करीत होती उभी आमची काशी म्हैस. सर्कसवाला उडी मारून बसला तिच्या पाठीवरती. मी म्हटले बस जपून, नाही तर जिरेल पुरती. ही म्हैस फार झुजरी, तिच्या नाकात नाही लगाम. शिंगावरती उभे राहून त्याने केला मला सलाम. अंगणामधून माझी आई पाहत होती प्रकार सर्व. अंगणामधून माझी आई पाहत होती प्रकार सर्व. ती म्हणाली, बरे झालं या काशीचा जिरला गर्व. हे माकड दिसतंय शूर, आपला मोत्या, आमच्याकडे एक कुत्रा होता मोत्या, आपला मोत्या अगदी भित्रा. असले माकड मिळू शकल्यास कोण ठेवील घरी कुत्रा. पण मोत्या नव्हता मूर्ख, तो मुळीच भुंकला नाही. शेपूट हलवीत पुढे येऊन लागला चाटू त्याचे पाय. सर्कसवाला घरी आला, 2 तासात घरचा झाला. अंगणामधला काढलान केर, गणग्यामधला मारलान घणस आणि उद्याच्या भाजीसाठी झाडावरून काढलान फणस. आई बरोबर निवडलीन भाजी. आजोबांचा कुठलान विडा. आजी म्हणाली, गेल्या जन्मात कोणीतरी असणार बाबा. बाबा म्हणाले, असेल सुद्धा, पण निदान एवढे खरं, न शिकलेल्या माणसापेक्षा हे शिकलेले माकड बरं. बेबी आली भलतीच खुशीत, माझी धाकटी बहीण. बेबी आली भलतीच खुशीत, म्हणाली, हा झोपणार कुणाच्या कुचीत. तिचाच होता वाढदिवस. दुसऱ्या दिवशी तिचाच होता वाढदिवस. जेवणासाठी होता थाट. मीच घेतली पाटपाने, पंक्तीत मांडला त्याचा पाठ. त्या दिवशी बेबी सुद्धा नाही म्हणाली आधी मला. जरी आई गेली वाढून 3 लाडू आधी त्याला. सर्कसवाला झाला खुश, राहिला उभा पाटावरती. 3 लाडू हवेत उडवून झेलत बसला एका हाती. शिकलेला तो तिथे. बेबीने एकदम वाजवल्या टाळ्या, गेली विसरून उष्टे हात. आम्ही सगळीच झालो चकित, आजोबा सुद्धा राहिले पाहत. बेबीने पुन्हा वाजवली टाळी. आजी म्हणाली, राम राम. सर्कसवाला लवला खाली आणि आजीला केलाम सलाम. जेवून खाऊन आम्ही सगळी ओटीवरती होतो येत. सर्कसवाला आजोबांचा विडा होता कुटून देत. तोच बाहेर वाजले बूट. दचकून उठला सर्कसवाला. इतक्यामध्ये एक माणूस दार उघडून आत आला. त्याच्या मागे होते अनेक. त्यात होता तो भालू सुद्धा. मला वाटले त्याला द्यावा नाकावरती एक गुद्दा भालूच्या. माणूस म्हणाला, माफ करा, पळून आला आमचा डरा. सगळे म्हणाले घुसत घरात, पहिले पकडो पीछे बात. सर्कसवाला झाला कैद. कमरे भवती कच्च दोरी. अंगणामधून त्याला ओढीत अंधारात गेली सारी. घरी सगळी गप्प गप्प. बेबी होती पार भ्याली. अंगणामधून त्याला ओढीत अंधारात सर्व गेली. मी गेलो अंगणापर्यंत.
पण अंधार होता जाम, म्हणून तिथेच उभे राहून मी केला त्याला सलाम. बालमित्रांनो, तुमच्या पुढे कविता वाचताना मला फार आनंद झाला. त्याच्याकरता तुमचे सगळ्यांचे आभार.